वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या 12व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. 100 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा आपण पार केलेला आहे. आज आपण 101 पासून पुढच्या ओव्या बघणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेतल्या 12व्या श्लोकाचं वर्णन आणि विवेचन करणार आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, इष्टान भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायभ्यो यो भुक्ते स्तेन एव सह. अर्थात यज्ञद्वारा संभावना केलेले देव तुम्हाला इच्छित भोग देतील. त्यांनी दिलेल्या भोग्य वस्तूंचा त्यांना भाग न देता जो उपभोग घेतो तो चोर समजावा. थोडीशी स्पष्ट अशी भाषा इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा वापरताना दिसत आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारख्या कोमल, शीतल, प्रेमळ, मायाळू अशा ईश्वराच्या तोंडून असा शब्द जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्या शब्दाचा थोडासा बारकाईनं विचार करणं अनिवार्य असतं. कारण जे सहसा कुणाला दोष लावत नाहीत अशांच्या तोंडून एखाद्या दोषाचं जेव्हा निरूपण होतं, एखाद्या दोषाचं जेव्हा सूचन होतं, तेव्हा तो दोष आणि तो दोष निर्माण करणारी घटना किंवा प्रक्रिया याचा थोडासा बारकाईनं आणि सूक्ष्मपणे विचार करणं खूप गरजेचं असतं. या श्लोकामध्ये भगवंत चोर कोण याची व्याख्या करतायत. आपण समाजामध्ये चोर ही एक निंदनीय कृती करणारी व्यक्ती म्हणून ओळखत असतो. पण नेमका चोर म्हणजे कोण, चोरी करणारा कुणाला म्हणावं याची अतिशय सूक्ष्म अशी आणि ज्या दोषाचा सर्वाधिक विचार परलोकामध्ये केला जाणार आहे, इहलोक संपल्यानंतर ज्याचा विचार अधिक प्राधान्यानं केला जाणार आहे, त्या दोषाचं इथं निरूपण आल्यामुळं आपल्याला हे दोष थोडेसे बारकाईनं बघायचे आहेत. आत्तापर्यंत आपण बघितलं की भगवंतांनी सांगितलं की निष्काम भावनेनं कर्म करणारा जो साधक आहे त्याला इतर दुसरं काहीही करण्याची गरज नाही. स्वधर्म पालनातच त्याला सर्व उपासनांचं, साधनांचं फळ मिळतं. आणि म्हणून तीर्थयात्रा असेल, दानधर्म असेल, पूजा अर्चा असेल, कोणत्याही प्रकारची उपासना करण्याची आवश्यकता नाही जो प्रामाणिकपणे आपल्या स्वधर्माचं आचरण करतोय. पण जो असं करत नाही त्यांच्याबद्दल भगवंताची काय भूमिका आहे, त्यांच्याबद्दल भगवंताला काय वाटतंय ते या श्लोकामधून भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या श्लोकाचं थोडंसं चिंतन आपल्याला करायचं. पण हे चिंतन समजून घेण्यापूर्वी या सगळ्या चिंतनाच्या मागचं एक वास्तव जे वेगवेगळ्या पुराणांमध्ये वर्णिलं गेलेलं आहे ते वास्तव थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. आपण ज्या सृष्टीचा विचार करतोय, ज्या सृष्टीच्या नियंत्याची चर्चा मागच्या 10व्या श्लोकापासून भगवंत करताना दिसतायत, ती सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मा आणि त्या ब्रह्मानं निर्माण केलेल्या देवता आणि त्या देवतांना आनंदित, प्रसन्न
करणारा, स्वधर्माचं आचरण करणारा कर्मयोगी, या सगळ्यांचं स्वरूप थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून असं म्हणावं लागतं बऱ्याचदा की ही सृष्टी आपल्याला जेवढी सहज वाटते, सोपी वाटते, तितकी ती सोपी नाहीये. या सृष्टीमध्ये अनेक रहस्य लपलेली आणि दडलेली आहेत. अजूनही या सृष्टीतली सगळीच रहस्य विज्ञानालाही उलगडलेली नाहीयेत. विज्ञान परग्रहापर्यंत पोहोचलंय. अनंत आकाशगंगा आहेत, अनंत पृथ्वी असण्याची संभावना आहे. असा अनेक विविध प्रकारचा शोध विज्ञानानं लावलाय. पण ज्या पृथ्वीवर आपण राहतोय, या पृथ्वीवरच्याच बऱ्याचशा अज्ञात शक्तींचं स्वरूप अजूनही विज्ञानाच्या आकलनात आलेलं नाही. आणि विज्ञान अनेकदा ज्या गोष्टी आपल्या आकलनात येत नाहीत, आपल्या साधनांनी प्रत्यक्ष होत नाहीत, ती साधनं नाकारण्याची, ते अस्तित्वच नाकारण्याची प्रारंभिक भूमिका विज्ञान घेत असतं. थोडंसं फिरून फिरून बोलण्यापेक्षा मी थेट बोलतो, म्हणजे विषय थेट समजेल तुम्हाला. आपण अनेकदा भूत, प्रेत, देवता यांच्याबद्दल ऐकत आलोय, लहानपणापासून ऐकलोय. मग भूत प्रेत खरंच असतात का? देवता खरंच असतात का? मग देवता असतात तर त्या कोण असतात? भूत प्रेत असतात तर ते कोण असतात? याच्याबद्दलही वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. अध्यात्मवाद्यांचा या गोष्टींवर बऱ्यापैकी विश्वास असतो. संत साहित्यामध्ये, वेदांमध्ये, पुराणांमध्ये, सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये भूताची, प्रेतांची, देवतांची संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीनं मांडली गेलेली आहे. पण या देवता कोण आहेत, भूत पिशाच कोण आहेत, याचा अभ्यास अलीकडच्या काळात विज्ञानवादी सुद्धा करायला लागलेत. माझ्या माहितीप्रमाणे ऑक्सफर्ड वगैरे विद्यापीठांमध्ये सुद्धा भूत प्रेतांचा अभ्यास करणारे विभाग आता स्थापित झालेले आहेत. त्यांचंही असं मत झालेलं आहे की अशारीरिक शक्ती सुद्धा या पृथ्वी तलावर अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांचं संशोधन सुरू आहे. ज्याचा आपण सूक्ष्म शरीर म्हणून विचार केलेला आहे, त्या सूक्ष्म शरीराच्या अस्तित्वाबद्दलही बरीचशी चर्चा, बराचसा अभ्यास पाश्चात्य प्रयोगशाळांमध्ये झाल्याचं आपल्या लक्षात येतं. अगदी नोबेल पुरस्कार हा विज्ञानातल्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना दिला जातो. तर असे नोबेल पुरस्कार मिळालेले नामवंत शास्त्रज्ञही हे मान्य करून गेलेत की अशारीरिक शक्ती या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा अगदी यंत्रानं सुद्धा शोधलेल्या आहेत. अशा अनेक गूढ घटना विज्ञानानं सुद्धा वेगवेगळ्या वेळी मांडलेल्या आहेत. आपणही अनेकदा अशा बऱ्याचशा घटना ऐकत असतो. साई लीलामृतमध्ये एक कथा आहे की एक ब्रिटिश साईबाबांचा फोटो घेण्यासाठी शिर्डीमध्ये आला आणि त्यानं साईबाबांना न विचारता त्यांचा फोटो काढला. फोटो काढल्यानंतर तेव्हा फोटो धुण्याचा प्रकार होता, तर तो फोटो धुण्यासाठी गेला तर त्याला साईबाबा फक्त दिसत नव्हते त्या फोटोत, बाकी सगळे दिसत होते. त्याला या आश्चर्याचा मोठा म्हणजे कुतूहल वाटलं. तो साईबाबांकडे गेला, माफी मागितली आणि सांगितलं की माझी खरंच इच्छा आहे तुमचा एखादा फोटो काढावा. आणि मग परवानगी घेऊन त्यानं फोटो काढला. आणि आज आपल्याकडे जो साईबाबांचा फोटो आहे तो त्या ब्रिटिश कॅमेरामननं काढलेला फोटो आज आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रसिद्ध फोटो आहे तो, नेटवर सुद्धा आपण जाऊन बघू शकतो. म्हणजे आपण ज्यांना शारीर म्हणतोय त्या विभूती, ती लोक अशारीरिक सुद्धा असू शकतात. म्हणून हे खूप मोठं गूढ आणि कुतूहलाचा असा विषय आहे. अशा अनेक घटना तुम्ही आजूबाजूला ऐकल्या, वाचल्या असतील. विज्ञानवादी त्या घटना बऱ्याचदा नाकारतात. आपल्याला त्यांना काय मान्यच करा असं म्हणून सांगत बसायचं नाही. पण अशा अनेक ठिकाणी जर घटना घडत असतील तर त्या गोष्टीचा थोडासा वेगळ्या अंगानं, सकारात्मक बाजूनं विचार करणं गरजेचं आहे.
ज्ञानोबारांच्या समाधीच्या वेळी सुद्धा अशा प्रकारची घटना घडल्याचं मी अनेकदा कीर्तनात ऐकलंय, पुस्तकांमध्ये पण वाचलंय, की काही लोकांना ज्ञानोबारांची ती समाधी प्रत्यक्ष बघायची इच्छाच निर्माण झाली. आणि त्यावेळी कोणते तरी एक मोठे महान संत होते, त्यांनी सांगितलं तुम्ही आधी माझा फोटो तुमच्या कॅमेऱ्यात उतरवा, मग माऊलींचा फोटो घ्या. आणि मग त्यांनी फोटो काढायचा प्रयत्न केला, पण एकाही फोटोमध्ये त्यांना त्या संतांची प्रतिमा टिपता आली नाही. म्हणजे काही गूढ या सृष्टीमध्ये आहेत. केवळ शारीरिक जीवच या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत असं नाही, तर अशारीरिक जीवही या सृष्टीवर अस्तित्वात आहेत. आता या अस्तित्वांच्या संदर्भात मोठा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवलेला आहे. त्याच्यावरची स्वतंत्र ग्रंथ आहेत. एक उदाहरण म्हणून गरुड पुराण जर तुम्ही बारकाईनं वाचलं तर त्याच्यामध्ये भूताप्रेतांच्या संदर्भात, आत्म्याच्या मरणोपरांत गती संदर्भात विस्तृत असं विवेचन तुम्हाला वाचायला ऐकायला मिळेल. तर या भूतप्रेतांचं स्वरूप काय आहे, भूतप्रेत कुणाला म्हणायचं, तर जेव्हा एखादा जीव शरीर त्याग करतो तेव्हा त्याचं सूक्ष्म शरीर तयार होतं. त्याचं ते सूक्ष्म शरीरात त्यानं असताना धारण केलेल्या इच्छा, वासना, आकांक्षा, त्यांची तृप्ती, अतृप्ती यांनी मिळून ते सूक्ष्म शरीर बनतं. म्हणजे त्या आत्म्यावर या सूक्ष्म शरीराच्या भावनांचं, संवेदनांचं एक वलय तयार होतं. मी असं अनेक ठिकाणी वाचलं आणि ऐकलंय की अशा सूक्ष्म शरीराचं अस्तित्व काही वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये सुद्धा मान्य केलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या कारणांमुळं त्या सूक्ष्म शरीरांचं अस्तित्व काही शास्त्रज्ञांनाही अनुभवाला आलेलं आहे. पण त्या सूक्ष्म शरीराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते सूक्ष्म शरीर दुसरा जन्म किंवा दुसरं शरीर शोधण्यासाठी निघतं. आणि असं दुसरं शरीर शोधण्यासाठी निघालेली सूक्ष्म शरीरं या पृथ्वी तलावर अनेक ठिकाणी अस्तित्वात आहेत. यातली अशी जी सूक्ष्म शरीरं आहेत की ज्यांनी पुण्य कमावलेलं आहे, अशी पुण्य कमावलेली सूक्ष्म शरीरं त्यांच्या गतीनं स्वर्गामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, वैकुंठामध्ये, कैलासामध्ये अशा वेगवेगळ्या लोकांमध्ये ज्या लोकांवर त्यांची श्रद्धा होती, ज्या देवतेवर त्यांची श्रद्धा होती, त्या देवतेंच्या अनुषंगानं, त्या देवतेला मनासमोर ठेवून ज्यानं आयुष्यामध्ये काही धार्मिक, पारमार्थिक, पुण्यात्मक कामं केलेली आहेत, त्या पुण्यात्मक कामांच्या जोरावर तो सूक्ष्म आत्मा तिकडं जातो. जेवढं काही त्यांना पुण्यात्मक कर्म केलेलं असेल ते पुण्यात्मक कर्म, त्याचं फळ संपेपर्यंत, त्याची जी पुंजी आहे, गाठोडं आहे, त्यानं जमवलेलं जे पुण्याचं धन आहे, संचय आहे, तो संपेपर्यंत तो त्या लोकामध्ये राहू शकतो. तिथं राहून तो त्या पुण्याचा उपभोग घेऊ शकतो. पण ते पुण्य संपलं की त्यानं त्या पुण्याच्या अनुषंगानं जर काही पापही केली असतील तर त्या पापांचंही फळ भोगण्यासाठी त्याला नरकातही जावं लागतं. आणि या दोघांच्या शिवायच्या ज्या वासना त्याच्या तृप्त अतृप्त असतात त्याच्यासाठी त्याला पुन्हा याच लोकामध्ये यावं लागतं, म्हणजे मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. या अशा घटनांच्या संदर्भात अनेक गोष्टी मी ऐकल्यात, वाचल्यात. यूट्यूबवर सुद्धा त्या विथ पुरावा, म्हणजे पुराव्यासह अशा अनेक घटना आहेत. गांधीजींच्या काळामधल्या एका महिलेची खूप कथा लोकप्रिय झाली होती, पुनर्जन्माची कथा. मध्यंतरी एक शॉर्ट फिल्म आणि एक काय म्हणतो आपण त्याला, वेब सिरीज आली होती की एक मुलगा नवीन जन्माला आला आणि त्यानं सांगितलं की मी या ग्रहावरचा नाही, मी दुसऱ्या ग्रहावरचा आहे. आणि त्यानं त्या ग्रहावरची बरीचशी लक्षणं सांगितली आणि खूप त्याच्या बोलण्यावर अभ्यास झाला, संशोधन झालं वगैरे. मी हे एवढ्याकरता सांगतोय की असं काहीतरी आहे या मृत्यूलोकामध्ये, पृथ्वीमध्ये, की जे अजूनही गूढ आहे. बुद्धिवाद्यांच्या, प्रतिगाम्यांच्या नजरेत ते अजूनही आलेलं नाहीये. पण एक विश्वास आहे की भविष्यात तरी ते येईल, येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी ज्यांच्याबद्दल लिहून ठेवलंय त्यांच्याबद्दल आपण बोलतोय, कारण ते नीट समजल्याशिवाय, माऊलींनी
आणि भगवंतानं या 2-3 श्लोकांमध्ये जे वर्णन केलंय ते वर्णन नीट समजणार नाही किंवा त्या वर्णनामागची पार्श्वभूमी, ते स्वरूप नीटचं आपल्याला समजणार नाही, म्हणून आपण ते स्वरूप समजून घेतो. अशी जी सूक्ष्म शरीर आहेत त्या सूक्ष्म शरीरांमधली 2 सूक्ष्म शरीर ही अतिशय बेचैनीचा, त्रासाचा सामना करत असतात. ते सूक्ष्म आत्मे म्हणजे जे अतिशय पापी आहेत, अतिशय दुष्टात्मे आहेत, ते दुष्टात्मे ही या पृथ्वीवर योग्य शरीराच्या शोधात फिरत असतात. आणि दुसरे जे अतिपुण्यवान आत्मे आहेत, पण ज्यांचा अजून मोक्षापर्यंतचा प्रवास झालेला नाही, मोक्षाच्या अलीकडचे पण पुण्यवान महात्मे, त्या महात्म्यांचं जे सूक्ष्म शरीर आहे त्यांनाही या पृथ्वीवर लवकर शरीर प्राप्त होत नाही. कारण वाईटातल्या वाईट माणसाला जन्माला येण्यासाठी सुद्धा वाईटातली वाईट पार्श्वभूमी, परिस्थिती असावी लागते. रावणासारखी माणसं, हिटलरसारखी माणसं, ज्यांनी खूप क्रूर कर्म केलेली आहेत, अशी माणसं सुद्धा लवकर जन्माला येत नाहीत. कारण त्यांना जन्माला येण्याजोगं शरीर लवकर सापडत नाही. आणि अत्यंत पुण्यवान असलेल्या सूक्ष्म शरीरांना सुद्धा लवकर शरीर सापडत नाही. म्हणून हे 2 प्रकारचे जे आत्मे आहेत हे या पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. म्हणून आपल्याकडं एक असं म्हटलं जातं, ह्या ज्या चांगल्या भावनांचे आत्मे आहेत ते आणि वाईट भावनांचे आत्मे या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. त्यांचा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वेळी साक्षात्कारही होतो. काहींना चांगल्या आत्म्यांची शक्ती मिळते, समर्थन मिळतं, अनुभव मिळतो. काहींना वाईटातल्या वाईट लोकांच्या शक्तींचा अनुभव येतो, समर्थन मिळतं. असे वेगवेगळे अनुभव तुम्ही अनेकदा ऐकले असतील. काही लोकांना भूतप्रेत दिसतात, काही लोकांना पवित्र आत्मे भेटतात. आता खरं तर भेटतात याचा अर्थ ते दृश्यमान नसतात, पण त्यांचा अनुभव अनेकांना अनेक वेळा येतो. त्यामुळं बघा, एखादा माणूस वाईट असेल, क्रूर कर्म असेल, तो कधी कधी त्याच्या पात्रतेच्या पलीकडचं क्रूर कर्म करतो. एखाद्या पापी माणसाला जर विचारलं तू एवढं मोठं पाप कर्म कसं करू शकलास, तर तोही म्हणेल मलाही आश्चर्य वाटतं की एवढं मोठं पाप करण्याचं धाडस माझ्याकडून झालं कसं, एवढ्या लोकांना मारण्याची वाईट भावना माझ्यात आली कशी. तर त्यानं वाईट करण्याचं फक्त मनात आणलंय, पण असं वाईट करण्याची इच्छा असलेले जे वाईट आत्मे त्याच्या आजूबाजूला आहेत, कारण ते अशा वाईट लोकांच्याच आजूबाजूला फिरत असतात. कारण संगतीचा परिणाम, त्यांना ते आपले वाटतात. म्हणून वाईट माणसाच्या, पापी विचार करणाऱ्यांच्या आजूबाजूला पापी शक्ती, पापी आत्मे आजूबाजूला फिरत असतात. आणि जे सत्कर्म करतात त्यांच्या आजूबाजूला पवित्र आत्मे फिरत असतात. म्हणून चांगलं काम करणाऱ्याला त्याच्या पात्रतेच्या पलीकडचं चांगलं काम तो अनेकदा करतो. त्यालाही आश्चर्य वाटतं की एवढं चांगलं काम मी केलं कसं काय. आणि याच्या उलट एखादा वाईट माणूस, एवढं वाईट तर मला करायचं नव्हतं, पण माझ्याकडून एवढं वाईट काम झालं कसं काय, तर त्यानं फक्त इच्छा केली. पण असं वाईट करण्याची इच्छा असलेले आत्मे की ज्यांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीर मिळत नाहीत, असे वाईट आत्मे, वाईट शरीर असलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याला सहाय्य करत असतात. हा त्यांचा विषय झाला. अगदी त्याच्या उलट जे सत्कर्म करण्याची भावना ठेवून, चांगली भावना ठेवून कर्म करतात, त्यांनाही अनेकदा अशा अलौकिक शक्तींच्या साक्षात्काराचा अनुभव येतो, खूपदा येतो. परमार्थ करणाऱ्यांना खूपदा असे अनुभव आलेत. मी सांगतानाही जेवढे तुम्ही ऐकताय त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या घटना या संदर्भातल्या आठवल्याही असतील. तर ते आत्मे ते शोधतात. ह्या चांगल्या आत्म्यांना आपण देवता म्हणतो आणि या वाईट आत्म्यांना आपण भूत आणि पिशाच म्हणतो. त्यांचं स्वरूप तुम्ही स्वीकारा न स्वीकारा, पण संतांनी, ऋषीमुनींनी आणि आपल्या धर्मग्रंथ लिहिणाऱ्यांनी त्यांचं अस्तित्व स्वीकारलेलं आहे. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की तुम्ही स्वधर्माचं आचरण करून जगत असाल तर सगळे जे या जगातले पवित्र आत्मे आहेत ते तुम्हाला सहकार्य करतील. त्याच देवता आहेत. देवता म्हणजे ते आत्मे की जे पवित्र आहेत, पुण्यवान आहेत, पण
अनुकूल असं शरीर मिळत नसल्यामुळं त्यांचं चैतन्य इकडं तिकडं फिरतंय, शोधतंय, पण ते चैतन्य भावनाशील आहे, क्रियाशील आहे. फक्त ती क्रिया प्रत्यक्ष करण्यासाठी लागणारं साधन म्हणजे शरीर, ते त्यांच्याकडे नाही. अगदी महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा चक्रधरांचा अवतार हा सुद्धा दवडल्याचा अवतार मानला जातो. म्हणजे एका राजपुत्राच्या, सेनापतीच्या शरीरात शिरलेला तो आत्मा आहे असं मानतात. त्यांच्यामध्ये ही संकल्पना खूप मुळाशी आहे. वारकरी संप्रदायातही आहे, दत्तपंथामध्ये आहे, नवनाथ कथा सारामृतामध्ये सुद्धा तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी ऐकायला वाचायला मिळतील. समर्थ चरित्रात मिळतील, साईबाबांच्या चरित्रामध्ये मिळतील, सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये तुम्हाला या घटना वेगवेगळ्या संदर्भांनी ऐकायला वाचायला मिळतील. आणि म्हणून जो स्वधर्माचं आचरण करतो त्याला त्या सगळ्या देवता मदत करतात, त्या सगळ्या देवता त्यांच्यावरती प्रसन्न असतात, आणि म्हणून त्याला कोणतंही दुःख येणार नाही याची त्या देवता काळजी घेतात. आणि याच्या विरुद्ध जो वागतो त्याचं वर्णन माऊली काय करतायत ते बघूया. माऊली म्हणतायत, तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. अर्थात त्याप्रमाणे तुम्ही जेथे राहाल त्या ठिकाणी सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमचा शोध करीत राहील. तुम्ही स्वधर्माचं आचरण करत राहाल तर सर्व सुख तुम्हाला आपोआप मिळतील. ती सुख त्या देवता तुम्हाला देतील. दैवची मूर्तिमंत, तुमचं नशीबच मूर्तिमंत होऊन, तुमचं दैवच मूर्तिमंत होऊन येईल देखा काढत, शोध घेत. देखा काढत म्हणजे माग घेत, शोध घेत, तुम्हा पाठी तुमचा शोध घेत घेत येईल. सौभाग्य तुमच्या मागे येईल की कधी याचं भलं करू, कधी याला संपन्न बनू, कधी ह्याला ऐश्वर्यवान बनू, कधी याच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू, असं त्या देवतांनाही वाटत राहत. ऐसे समस्त भोगरहित होआल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मे निरत वर्ताल बाप्पा. अर्थात अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही स्वधर्मनिष्ठ व्हाल तर ऐश्वर्यवान होऊन तुम्ही इच्छा रहित व्हाल. ऐसे समस्त भोग रहित, सगळे भोग मिळाले की माणसाला त्या भोगांबद्दल अनासक्ती निर्माण होते. होवाल तुम्ही अनार्थ, त्या सगळ्या इच्छांबद्दल तुम्ही अनार्थ व्हाल. अनआर्थ, आर्थ म्हणजे इच्छा, अनार्थ म्हणजे इच्छा नसलेला. इतके भोग तुम्हाला भोगायला मिळतील की ते भोग भोगून त्या भोगांबद्दल तुमच्या मनात अनासक्ती निर्माण होईल. जरी स्वधर्मे निरत वर्ताल बाप्पा. स्वधर्मे निरत म्हणजे स्वधर्मामध्ये एक रत होऊन स्वधर्माचं प्रामाणिक अनुष्ठान करून वर्ताल, वागाल, जगाल तर बाप्प हो, तुम्ही सर्व भोग भोगाल. भोगांचं एक वैशिष्ट्य आहे, ज्याला ते भोगायला मिळतात त्यांना त्या भोगांबद्दल निरीच्छा निर्माण होते, आणि ज्याला ते भोग भोगायला मिळत नाही त्यांनाच त्या भोगांबद्दलची आसक्ती असते. हे भोगांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तुम्ही थोडा कधी विचार केला असेल तर जेवढे अवतार झालेत ते सगळे अवतार हे तुम्हाला एखाद्या राजवैभवामध्ये किंवा एखाद्या श्रीमंत घरातच झालेले दिसतील. प्रभू रामचंद्रजी असतील, कृष्ण परमात्मा असतील, भगवान गौतम बुद्ध असतील, अशी अनेक उदाहरणे आहेत. कारण विषय ज्याला भोगायला मिळतात त्यांना विषयामध्ये रस राहत नाही. भगवान गौतम बुद्ध जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांचे जे वडील होते त्या वडिलांना चिंता पडली, कारण त्यांच्या त्या घराण्यामध्ये राजपुत्र पद, राजेपद हे असं फिरत फिरत येत होतं. आणि नशीब असं होतं, योगायोग असा होता की पुढचं जे राज्यपद आहे ते त्यांच्या मुलाला म्हणजे गौतम बुद्धांना मिळणार होतं. म्हणजे गौतम बुद्ध हे उद्याचे राजा होते, राजपुत्र होते. आणि म्हणून जन्माला आल्याबरोबर त्यांचं भविष्य पाहण्यासाठी काही ज्योतिषांना त्यांच्या वडिलांनी बोलवलं. आणि ज्योतिषांनी जेव्हा कुंडली बघितली गौतम बुद्धांची तेव्हा त्यांनी सांगितलं की हा मुलगा झाला तर प्रचंड पराक्रमी ऐश्वर्यवान सम्राट असा राजा होईल.
मोठा राजा होईल, मोठा सम्राट होईल, किंवा सगळ्यात मोठा जगातला संन्यासी तरी होईल. दोन्हीपैकी एक होईल, पण जगामध्ये हा नाव करेल एवढं नक्की, असं त्या ऋषींनी ज्योतिषांनी सांगितलं. आता कोणत्याही बापाला आपला मुलगा संन्यासी व्हावा असं वाटणार नाही. स्वाभाविकच गौतमाच्या म्हणजे सिद्धार्थाच्या वडिलांनाही वाटलं की आपल्या मुलानं संन्यासी होऊ नये, म्हणून आपल्या मुलांना संन्यासी होऊ नये ह्याच्याकरता त्यांनी अनेक उपाय केले, खूप उपाय केले. म्हणजे त्या लेकराला म्हातारपण दिसणार नाही, त्या लेकराला सुकलेली फुलं दिसणार नाहीत, वाळलेली झाडं दिसणार नाहीत, काहीच असं नकारात्मक दिसणार नाही. अशा पद्धतीने एक महाल बांधला आणि त्या महालामध्ये म्हणजे सगळे तरुणच सेवक सेविका राहतील. तिथली फुलं विशिष्ट दिवसानंतर रोज बदलली जातील, विशिष्ट दिवसांनी वारंवार बदलली जातील. म्हातारा माणूस दृष्टीस पडणार नाही, अशी सगळा बंदोबस्त केला. आणि असंच सगळं बालपण तारुण्य सिद्धार्थ गौतमाचं गेलं. आणि एके दिवशी ते बाहेर पडले, कारण कंटाळा आला, विषय भोगांचा कंटाळा आला. किती विषयांचा उपभोग घेणार, वैतागून गेले आणि याच्या बाहेर पडावं असं वाटलं. सगळे सुख होती तिथं, सगळ्या विषयांना हवं तितकं लुटण्याचा बंदोबस्त बापानं करून ठेवला होता, पण कंटाळले, लवकरच कंटाळले आणि सांगितलं मला बाहेर निघायचं, पण परवानगी नव्हती. पण सारथ्याला सांगितलं आपण लपून जाऊ, मी कुणालाही सांगणार नाही, पण तू मला घेऊन चल. सारथी घेऊन गेला आणि घेऊन गेल्यावरची घटना आहे की त्यांना एक म्हातारा दिसला. त्यांनी पहिल्यांदा म्हातारा माणूस बघितला होता. त्यांनी विचारलं कोण आहे हा म्हातारा माणूस? म्हातारपण म्हणजे काय? म्हणे विशिष्ट वय झालं की येतं शरीराला ते म्हातारपण. म्हणे मी म्हातारा होईल का? म्हणे हो तुम्ही, मी सगळे म्हातारे होईल. ठीक आहे. मग पुढं गेल्यावर एक प्रेत जाताना दिसलं. म्हणे हे काय आहे? म्हणे प्रेत. प्रेत म्हणजे काय? तर म्हणे म्हातारपणाच्या नंतर शरीरातून हा आत्मा निघून जातो, तेव्हा हे शरीर जे आहे ते जाळतात किंवा पुरतात, त्याला प्रेत म्हणतात. म्हणे मग सगळे मरतात का? हो म्हणे सगळे. मी पण मरणार? म्हणे हो तुम्ही, मी सगळे मरणार. मग न मरणार असं काय आहे या जगात? कधीच म्हातारं होणार नाही असं काय आहे जगात? कधीच बदलणार नाही, परावर्तित होणार नाही असं काय आहे जगात? त्याने सांगितलं मला याचं उत्तर माहिती नाही. म्हणे मला याचं उत्तर हवं आहे, कोण देईल मला याचं उत्तर? म्हणे मला तर माहिती नाही, पण वेगवेगळे तपोनिष्ठ असे ऋषी, त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, तुम्ही त्यांचा शोध घ्या. असं म्हटल्याबरोबर बुद्धांनी सगळ्या राज्याचा त्याग केला आणि एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघाले, अपरिवर्तनीय असं काय आहे ह्या जगात? आणि मग पूर्ण फिरून मग ती कथा आहे आणि मग अंतिम सत्य त्यांना सापडलं. तात्पर्य हे सांगायचं आहे की ज्याला विषयाचा उपभोग घ्यायला मिळाला त्याला लवकरच विषयाचा कंटाळा येतो आणि विषयाचा कंटाळा आला की मग आपोआपच आत्मा आपल्या मूळ रूपाकडे जायला लागतो. कारण वासनांचं दमन, वासनांचं शमन म्हणू आपण, दमन नाही, तिथं झालेलं असतं. म्हणून ऐसे समस्त भोग भरित, तुम्हाला सगळे समस्त भोग भोगायला मिळाले की होवाल तुम्ही अनार्थ, आपोआपच तुम्ही अनार्थ व्हाल. श्रीमंत माणसाला विचारा, तो म्हणेल पैशात काही रस नाही. म्हणून जे खूप पैसा असलेल्या लोकांना खूप साधं जीवन जगताना दिसते. थोडा पैसा असला की लोकांना दाखवायची सवय असते. रतन टाटा सारखी, अंबानी सारखी माणसं दिसताना राहायला अतिशय साधं राहतात. आमचे श्रॉफ सर सुद्धा, त्यांच्याकडे बघितल्यावर कुणी म्हणणार नाही की ते करोडपती एवढे श्रीमंत आहेत. अतिशय साधं राहणीमान, वागणंही साधं, बोलणंही साधं. अशी माणसं दुर्मिळ असतात. ज्यांना सगळं मिळालंय ना, त्यांना त्यांची निरर्थकता कळालेली असते. याच्या पलीकडे काहीतरी आहे, त्याचा ते शोध घ्यायला निघालेले असतात. तसं माऊली सांगतायत, ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मे निरत वर्ताल. बाबा स्वधर्माचं आचरण कराल तर तुम्हाला हे सगळं मिळेल. का जालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होनिया स्वादा विषयांची. अर्थात अथवा उलट पक्षी सर्व ऐश्वर्य प्राप्त झाले असता विषय गोडीला लाचावून उन्मत्त इंद्रिये म्हणतील तसे जो वागेल. आता ह्याच्या उलट, आता तुम्ही चांगलं काम करताय, स्वधर्माचं आचरण करताय, तुम्हाला देवता सहाय्य करतायत, तुम्हाला सगळ्या विषयांचा उपभोग घेण्याची संधी मिळेल, सगळे विषय भोग मिळतील आणि
ते मिळाले तरीही तुम्ही स्वधर्मनिष्ठ राहाल तर त्या विषयांबद्दल आपोआप अनासक्त भावना निर्माण होईल. पण याच्या उलट जर झालं, का झाली असकळ संपदा, काही लोक चांगलं वागतात, चांगलं वागल्यामुळं त्यांना संपदा मिळते, झाली असकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा. ज्या ज्या लोकांना या जन्मामध्ये सगळं ऐश्वर मिळालंय, ते ऐश्वर त्यांनी मागच्या तरी जन्मात काहीतरी चांगलं काम केलंय म्हणून मिळालेलं आहे. त्यांनी मागच्या जन्मात केलेल्या कर्माचं पुण्य लक्षात ठेवून काही सकारात्मक शक्ती त्याला ते पुण्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात म्हणून त्याला ते मिळालंय. पण हे सगळं विसरून मिळालेल्या सत्ता संपत्तींना उन्मत्त जो होतो आणि उन्मत्त होऊन अनुसरेल इंद्रिय मदा, इंद्रियांचा मद ज्यांच्यात शिरेल, इंद्रिय म्हणतील त्याप्रमाणे जो वागेल, इंद्रियांच्या विषय उपभोगामध्ये जो रममान होईल, त्यांच्याबद्दलचं वर्णन आता इथं माऊली करतायत. अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयांची, जो विषयांच्या स्वादामध्ये, विषयांच्या गोडीमध्ये लुब्ध होईल, रममान होईल, विषयांमध्ये रमून जाईल आणि आपलं मूळ ध्येय विसरेल. जे केल्यामुळं हे मिळालंय हे विसरेल, स्वधर्म विसरेल. त्यांचं काय होईल बघा, तीही यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अर्थात यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही भरपूर संपत्ती दिली, त्या संपत्तीने स्वधर्माचरण रूपी ईश्वर सेवा जो करणार नाही, ही यज्ञ भाविका असुरी, ही जी यज्ञ भावना आहे, ही यज्ञ भावना विसरून, स्वधर्म यज्ञ विसरून, आपल्याला जे करायसाठी भगवंतांना इथं जन्माला घातलंय ते विसरून, यज्ञ भाविकी सुरी शब्दाचा अर्थ आहे यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी. तेव्हा यज्ञ म्हणजे स्वधर्म यज्ञ, भाविकी म्हणजे यज्ञामध्ये भावना ठेवणाऱ्यांना, म्हणजे स्वधर्माचं आचरण करणाऱ्यांना सुरी. सुरी म्हणजे सूर, सूर म्हणजे देव, सूर आणि असुर, सूर म्हणजे देव, सुरी. जे हे संपत्ती दिलेली पुरी, ही पूर्ण संपत्ती त्यांच्या कृपेनं तुम्हाला मिळालेली आहे. त्या सकारात्मक देवांनी, देवतांनी आशीर्वाद दिलाय, प्रसन्न होऊन तुम्हाला ते सगळं काही दिलंय. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो, आणि ज्या स्वधर्मानं ते मिळालंय त्याच स्वधर्माला जे विसरतील, जे कर्तव्य कर्म विसरतील, त्यांचं काय होईल बघा. स्वधर्म विसरल्यावर ते काय करतील, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. अर्थात जो अग्नीत आहुती देणार नाही, देवतांचे आराधन करणार नाही व यथाकाली प्राप्त झालेल्या ब्राह्मणांना भोजन घालणार नाही. माऊलींनी फक्त एक उदाहरण म्हणून हे सांगितलं. अग्निमुखी हवन, जो स्वधर्म यज्ञ विसरतो तो याच्या उलट करतो. तो अग्नीच्या मुखामध्ये हवन देत नाही. म्हणजे यज्ञ कर्म करणं हा ज्याचा स्वधर्म आहे, हा ज्याचा स्वभाव आहे, आणि स्वभाव असून त्यानं यज्ञ कर्म केलं नाही. काही लोकांकडं पौरोहित्याच्या पुण्याईनं संपत्ती प्राप्त झाली म्हणून काही लोकांनी पौरोहित्य सोडून दिलं. आता काय पैसा भरपूर आला, आता कशाला कुठं जाऊन यज्ञ वगैरे करा, पुरोहितपणा करत बसा, आलंय आता सगळं. म्हणजे स्वधर्म विसरले. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, देवतांचं पूजन हाही पुन्हा स्वधर्माचा भाग आहे. आपण जे कर्म करतोय, आता इथं देवता पूजन म्हणजे एखादी देवता ठरवून तिचं पूजन असा अर्थ नाहीये. इथं सुद्धा स्वधर्माच्या ठिकाणी असलेली निष्ठा, स्वधर्म हीच देवता आणि स्वधर्म अनुष्ठान हेच पूजन, या अर्थानं देवता पूजन आहे. न करील देवता पूजन म्हणजेच तो त्या भावनेनं कर्म करणार नाही. तो स्वतःच्या कर्माला देव आणि त्या कर्माच्या आचरणाला पूजन, भक्ती, पूजा मानत होता. तो जर ते आता करत नसेल,
स्वधर्म निष्ठेनं करत नसेल, स्वधर्माचं आचरण म्हणजे देवतेचं पूजन आहे या भावनेनं करत नसेल, एकतर त्याचा त्याग करत असेल किंवा ते आता विषयाच्या उपभोगासाठी म्हणून करत असेल. पुढं माऊली सांगतायत, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. शुभांगीताई माईक म्यूट करा तुमचा, मध्ये मध्ये आवाज खूप येतो. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. ब्राह्मणाला योग्य वेळी जो भोजन देत नाही. आता इथं पुन्हा ब्राह्मणाचा अर्थ जातीवादी घ्यायचा नाही. जो जातीनं ब्राह्मण आहे त्याला खाऊ घालायचं असा इथं त्याचा अर्थ नाही. ब्राह्मण म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीनं इतरांच्या हिताकरता, दुसऱ्यांच्या भल्याकरता पोटा पाण्याचा प्रश्न ज्या कर्मातून मिटतो ते कर्म सोडून दिले. कारण ते कर्म तो करत राहिला तर समाज हिताचं कार्य तो करू शकणार नाही. म्हणून इतरांच्या भल्याकरता ज्यानं पोटा पाण्याचा प्रश्न मिटवणारं कर्म त्यागलंय अशा माणसाचा पोटा पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे. आणि तीनही वर्णांवर ब्राह्मणाच्या भोजनाची जबाबदारी आहे. लक्षात घ्या, ब्राह्मणाच्या भोजनाची जबाबदारी 3 वर्णांवर आहे, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांवर. आता हे वर्ण सुद्धा पारंपरिक अर्थानं घ्यायचे नाहीयेत आपल्याला. ब्राह्मण म्हणजे ज्या व्यक्तीनं इतरांच्या हितासाठी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे. अशी अनेक लोक असतात की जे दुसऱ्यांच्या भल्यासाठी जगतात, दुसऱ्यांच्या भल्यासाठी फिरत असतात. संतांना एका जागेवर राहू नये असं समर्थांनी पण म्हटलंय, संतांनी पण म्हटलंय. नदी आणि साधू एका जागेवर राहू नये. दोघं एका जागी राहिले की दोष निर्माण होतात. मग असा साधू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असेल तर त्याची भूक कशी भागणार? तर ती भूक भागवण्याचं काम गृहस्थाश्रमी लोकांवर आहे. आणि असा जर एखादा गृहस्थाश्रमी करत नसेल, विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदील ज्ञाती आपुली. माऊलींनी स्वधर्माचरणाचे वेगवेगळे पैलू मांडलेत. अर्थात जो गुरुभक्तीला पाठीमोरा होईल, अतिथीचा आदर करणार नाही व आपल्या ज्ञाती बांधवांना संतोष देणार नाही, विमुख होईल गुरुभक्ती. तो गुरुभक्तीपासून विमुख होईल, तो गुरुची भक्ती करणं सोडून देईल. ज्या गुरूंच्या सेवेमुळं, गुरूंच्या कृपेमुळं त्याला हे सगळं मिळालंय त्याच्यापासून तो बाजूला होईल. आदर न करील अतिथी, तो अतिथींचं आदरातिथ्य करणार नाही. कुणी घरी आला तर त्याची पूजा अर्चा करणार नाही. आदर न करील अतिथी, अतिथींचा आदर करणं हे सुद्धा गृहस्थाश्रमी व्यक्तीचं कर्तव्य आहे. पण तो ते जर करत नसेल, संतोष नेदील ज्ञाती आपुली. ताई, शुभांगीताईला एक्झिट करा बरं, त्यांना आवाज जात नाही. हा, त्यांना एक्झिट करून टाका, करता येत असेल तर. करा चालेल. आता केलंय म्यूट. शुभांगीताई थोडी काळजी घ्या बरं. संतोष नेदील ज्ञाती आपुली आहे. जी आपली ज्ञाती आहे, जो आपला समाज आहे, त्यांना जो आनंद देणार नाही. आता ज्ञाती म्हणजे कोण याचाही अर्थ थोडासा नीट समजून घ्यायला हवा. कारण माऊलींनी जे सांगितलंय ते खूप सूक्ष्म आहे, ते खूप बारीक आहे. ते आपल्याला करावं लागणार आहे, पाळावं लागणार आहे. त्याच्यामध्ये माऊलींनी सांगितलंय संतोष नेदील ज्ञाती आपुली आहे. ज्ञाती शब्दाचा अर्थ काय? आपण जीवन जगत असताना समाजाचा घटक म्हणून आपण जगतो. सामाजिक शास्त्राच्या अनुषंगानं या उत्तरार्धाचा खूप सूक्ष्म विचार होण्यासारखा आहे. माऊली सुद्धा समाजवादी होते असं या ओळीवरून म्हणता येतं. संतोष नेदील ज्ञाती आपुली आहे याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीनं आपल्या ज्ञातीला आनंद दिला पाहिजे. आपल्या ज्ञातीचे, ज्ञाती म्हणजे आपला समाज जो आहे, ज्या समाज गटातून तुम्ही आलात. एका काळापूर्वी जात होती, जात म्हणजे ज्ञाती असा अर्थ होता, पण आता जात राहिली नाही. आता जात म्हणजे ज्ञाती असं नाही.
तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मानणारा जो वर्ग आहे, तुमच्या ओळखी पाळखीतला तुम्हाला मानणारा आणि तुम्ही ज्याला मानताय अशा लोकांचा जो एक समूह आहे, त्यांना जो संतोष देणार नाही. म्हणून गृहस्थाश्रमी माणसाचं कर्तव्य आहे की त्यानं फक्त स्वतःच्या विकासाचा विचार करू नये, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्याही विकासाचा विचार करायला हवा. जो स्वतःचा विकास साधत साधत आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विकास साधतो तो खरा गृहस्थी. म्हणून एखादा गृहस्थी जर असा असेल की आपल्या आजूबाजूच्याच लोकांना लुबाडून श्रीमंत होतोय, काही लोक तर आपल्या घरातल्याच लोकांना, भावांनाच लुबाडून श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतात. भाऊ वगैरे तर सोडा, आपल्याला मानणाऱ्या कोणत्याही माणसाला लुबाडून जर तुम्ही संपत्ती कमवत असाल तर तुम्ही चोर आहात. पुढं ते वर्णन येणार आहे. चोर कोण आहेत त्यांचं हे सगळं वर्णन आहे. कोण कोण चोर आहेत? जे अग्निमुखी हवन करणार नाहीत ते चोर आहेत. जे कर्म पूजा म्हणून करणार नाहीत ते चोर आहेत. योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन घालणार नाहीत ते चोर आहेत. गुरुभक्तीपासून विमुख होतील ते, अतिथींचा आदर न करणारे आणि आपल्या ज्ञातींना समाज बांधवांना आनंद देणार नाहीत ते सगळे चोर आहेत. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू अथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तो होईल जो. अर्थात याप्रमाणे स्वधर्म भ्रष्ट व ऐश्वर्याने मस्त होऊन जो केवळ भोगासक्त होईल. ऐसे स्वधर्म क्रिया रहितो, ज्यानं स्वधर्म रूपी क्रिया सोडून टाकलेली आहे. क्रिया तो करतोय, कर्म तो करतोय, पण स्वधर्म कर्म करत नाहीये. ज्या भावनेनं कर्म करायला हवं, कर्मयोगी होऊन तो कर्म करत नाहीये. आणि जो कर्मयोगी होऊन कर्म करत नाहीये त्याच्यासाठी हा शब्द आहे स्वधर्म क्रिया रहितो. कारण स्वधर्म म्हणजे काय तर आपल्याला घालून दिलेलं कर्म निष्काम भावनेनं करणं, याला स्वधर्म म्हणतात. बाकी क्रियारहित तर कुणी होऊ शकत नाही, कर्मरहित कुणीच होऊ शकत नाही, पण स्वधर्म क्रियारहित होऊ शकतात. आणि जो असा स्वधर्म क्रियारहित झालेला आहे, अथिलेपणे प्रमत्तू या शब्दाचा इथं अर्थ आहे ऐश्वर्याने मस्त होऊन. अथिलेपणे सगळं काही मिळालं, संतोष, ऐश्वर्य, भोग ज्याला मिळाले आणि त्याच्यामुळे जो प्रमत्त झाला, प्रमत्त म्हणजे मस्त झाला, उन्मत्त झाला, बेभान झाला आणि केवळ भोगासक्तू होईल जो, जो केवळ भोगांच्या आसक्तीमध्ये रमेल. तया मग अपावो थोर आहे जेणे हे हातीचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोग. अर्थात त्याला पुढे मग फार संकटे आहेत, ज्या उन्मत्त वागण्याने जवळचे सर्व ऐश्वर्य जाते व प्राप्त असलेले भोग देखील भोगता येत नाहीत. माऊली जे सांगतात ते अतिशय महत्वाचे. तुम्ही या समाजामध्ये श्रीमंत असलेल्या कुटुंबांची उदाहरणं घ्या. एकतर 3 ते 4 पिढ्यांपूर्वी ते सगळ्यात गरीब होते किंवा पुढच्या 3 ते 4 पिढ्यानंतर ते पुन्हा गरीब होतील. कारण एकाच घराण्यामध्ये श्रीमंती कधीच कायम राहत नाही. आणि जर राहत असेल तर ते घराणं धर्मनिष्ठ असलं पाहिजे. म्हणून तुम्ही बघा, एक पिढी श्रीमंत असते, दुसरी पिढी गरीब होते. पुन्हा ती गरीब झालेली पिढी पुन्हा जाणीव ठेवून काहीतरी चांगलं कर्म करत असेल, त्यामुळे पुन्हा ती श्रीमंत होते. पुन्हा पुढची काहीतरी पिढी पुन्हा गरीब होते. गरिबी श्रीमंती अनेक पिढ्यांमध्ये येते जाते, कारण हे ऐश्वर्य सलग टिकत नाही. खूप अशी दुर्मिळ कुटुंब आहेत की ज्या कुटुंबांमध्ये ऐश्वर्य आणि तो मान सन्मान सारखा मिळालाय. कोणतंही क्षेत्र घ्या, राजकारणाचं क्षेत्र घ्या, साहित्याचं क्षेत्र घ्या, चित्रपटाचं क्षेत्र घ्या, तत्वज्ञानाचं क्षेत्र घ्या, अध्यात्माचं क्षेत्र घ्या, धर्माचं क्षेत्र घ्या, कशाचंही क्षेत्र घ्या, तुम्हाला एकाच पिढ्यांमध्ये तितक्याच उच्चतेच्या त्याच पातळीवरची माणसं तुम्हाला दिसणार नाहीत. असं का होतं? याचं कारण असं आहे की एखाद्या पिढीच्या पुण्यानं, एखाद्या व्यक्तीच्या पुण्यानं ती एक पिढी बरंच काही कमवते, संपत्ती कमवते, नाव कमवते, लोकांचं प्रेम कमवते, सगळं काही कमवते. पण त्यात एकतर
ती स्वतः उत्तरार्धात उन्मत्त होते किंवा त्याची पुढची पिढी त्या सगळं आयतं मिळाल्यामुळे उन्मत्त होते. हा उन्मत्तपणाचा शाप आहे, कारण मायेचा तो प्रभाव आहे. माया असं थोडीच सोडू देईल. म्हणून माया तिथं पुन्हा आपला प्रभाव सुरू करते. म्हणून बघा तुम्ही, एक पिढी प्रचंड नाव कमवलेली असते आणि लगेच दुसऱ्या पिढीला कधी कधी भीक मागायची पण वेळ येते, अतिशय लाचार होण्याची वेळ येते. ज्या व्यक्तीला सगळे लोक काहीतरी मागायला यायचे, त्या व्यक्तीला स्वतः दारोदार, त्याच घराण्यातल्या एखाद्या व्यक्तीला स्वतः दारोदार फिरायची वेळ येऊ शकते. हे सगळं का होतं? स्वधर्मनिष्ठा सोडल्यामुळं. ज्या निष्काम भावनेनं त्या व्यक्तीनं ते काम केलंय, ज्या जिद्दीनं, ज्या विचारांवर निष्ठा ठेवून त्यानं काम केलंय, त्या विचारांवरची निष्ठा पुढच्या पिढीला टिकवता आली नाही. आपल्या विचारापासून ती भ्रमित झाली. मग त्या पिढीला कदाचित एखादी पिढी असं भोगेलही, आधीच्या पिढीतल्या लोकांनी कमवलंय बरंचसं, त्याच्या पुण्याच्या जोरावर, त्या संचयावर एखादी पिढी जगूनही जाईल, पण त्याच्या पुढच्या पिढीला पुन्हा दारोदार फिरण्याची वेळ येईल. तेच माऊली इथं सांगतायत. माऊलींचा शाप आहे तो, देवाच्या तोंडातून निघालेला शाप आहे तो. कारण देवतांच्या कृतज्ञतेचा तो भाव आहे. देवता नाराज होतात. आपण चुकीच्या व्यक्तीला हे सगळं दिलं, किंवा आपण ज्या घराण्याला हे ऐश्वर दिलं, त्या घराण्यात ते ऐश्वर टिकवणारी व्यक्ती, संतती जन्माला आली नाही, याबद्दलचा एक नकारात्मक विचार त्या देवतांच्याही मनात असतो. आणि त्या देवतांचा आशीर्वाद निघून गेला की नकारात्मक शक्ती हळूहळू तिथं वावरायला लागतात, फिरायला लागतात. आणि म्हणून मग तया अपावो थोर आहे. मग त्यांना मोठ्या संकटांचा त्यांना सामना करावा लागणार आहे. जेणे ते हातीचे सकळ जाये. जे कमावलेलं होतं, जे आयतं त्यांना मिळालेलं होतं, काहीच करावं लागलं नव्हतं, सगळं आयतं हातात आलं होतं, पण जे हातात आयतं आलं ते त्यांना टिकवता येत नाही. हळूहळू ते सगळं निसटून जाईल. का? स्वधर्मनिष्ठा राहिली नाही, विचारनिष्ठा राहिली नाही, कर्मनिष्ठा राहिली नाही. त्या कर्मामध्ये स्वार्थ आला. काही लोकांना असं वाटतं आपला बाप वेडा होता, वेड्यासारखं लोकांसाठी झटला, आपण तसं नाही करायचं, आपण थोडं स्वार्थी व्हायचं. बापानं काही कमवलं नाही, मग पण त्यानं जे काही दिलंय आपल्याला, त्याच्या जोरावर आपण पैसे कमवू, आपण काही दे. तो लोभ निर्माण झाला की मग बापानं कमवलेलं पुण्य संपायला लागतं. म्हणून बापानं कमवलेलं जे आयतं मिळतं, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते ते टिकवण्याची. आणि ते टिकून त्याच घराण्यात राहतं ज्या घराण्यात सात्विकता आहे, स्वधर्माचं आचरण आहे, पुण्यात्मक कर्म करण्याची वृत्ती आहे, पवित्र भावना आहे. त्याच घरामध्ये ते टिकू शकतं. एकदा ती निष्ठा बिघडली, स्वधर्मनिष्ठा संपली की मग त्या पिढीचा नाश, अधपतन सुरू होतं. जेणे ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. मग जे भोग त्याला भोगायला मिळत होते, ते भोगही त्याला भोगायला मिळत नाहीत. खाण्याचे वांदे जे म्हणतो आपण, असंही त्या पिढीमध्ये वाट्याला येऊ शकतं. किंवा ज्या व्यक्तीनं एकाच आयुष्यामध्ये अनेकांनी असे अनुभव घेतले, परम ऐश्वर्याचाही अनुभव घेतलाय आणि दुःखाचाही अनुभव घेतलाय. अनेक उदाहरण आहेत. मी पंडित कवींबद्दल खूप ऐकले. जे मोठमोठे पंडित कवी, शाहीर वगैरे होते, शाहीर परशुराम, आनंद फंदी, पुन्हा होनाजी बाळा, यांचं मी चरित्र जे वाचलंय, तर पेशवाईच्या काळात प्रचंड ऐश्वर्य भोगलेली ही लोक, पण पेशवाई संपली, आलेल्या संपत्तीच्या उन्मादामध्ये ते इतके बेभान झाले होते की म्हातारपणी अक्षरशः भिक्षा मागून जीवन जगावं लागलं. अशा अनेकांना पेशवाई ज्यांना विरासतमध्ये मिळाली, अशाही लोकांना इंग्रजांच्या काळामध्ये गुलामासारखं राहावं लागलं. अकबरांसारखे राजे इथं होऊन गेले, आज त्यांचे वंशज अतिशय मोलमजुरी करून, नोकरी करून जीवन जगणारे तुम्हाला दिसतील. जेणे
ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्त ही न लाहे भोग भोग. अनाचरणाच्या मार्गाला लागला तर त्या पिढीला किंवा त्याच व्यक्तीला सुद्धा, जर त्याचं आयुष्य जास्त असेल तर त्याच व्यक्तीला सुद्धा ती वेळ येऊ शकते. औरंगजेबाचा बाप शहाजहान, त्यानं सुद्धा इतरांना, आपल्या जवळच्या लोकांना मारून तो राजा झाला होता. प्रचंड उन्मत्त, पोटी संतती पण तशीच जन्माला आली. शेवटी पाणी सुद्धा परवानगी घेतल्याशिवाय पिता येत नव्हतं. पाणी पाणी म्हणत मरावं लागलं. स्वतः एवढ्या मेहनतीनं बांधलेला ताजमहल सुद्धा त्याला कधी बघायला मिळाला नाही शहाजहानला. ताजमहलमध्ये बसूनच आपलं त्या फतेपूर शिक्रीला तो लाल किल्ला आहे, तिथं बसूनच त्याला त्या कैदखान्यातून ताजमहल बघायला मिळत होता. काही लोकांना एकाच जन्मामध्ये स्वर्ग नरक उपभोगायला मिळालेत. का? निष्ठा राहिली नाही म्हणून. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. माऊली उदाहरण देत आहेत. जसा आयुष्यहीन शरीरात प्राण राहत नाही किंवा दुर्दैवाच्या घरात संपत्ती राहत नाही, अगदी त्या पद्धतीनं त्या लोकांच्या घरात वैभव, संपन्नता, ऐश्वर राहत नाही. शरीर, या शरीरातून आत्मा निघून गेला. जैसे गतायुषी शरीरी, गतायुषी म्हणजे आयुष्य संपलेल्या शरीरात, ज्या शरीराचं आयुष्य संपलंय. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वास न करी, शरीराचं आयुष्य संपलं की चैतन्य या शरीरात राहत नाही. चैतन्याला सुद्धा राहण्यासाठी शरीराच्या काही मूलभूत गरजा हव्या असतात. बेसिक रिक्वायरमेंट म्हणू आपण त्याला, मूलभूत सुविधा. या शरीरात चैतन्य तेव्हाच राहतं जेव्हा मूलभूत सुविधा या चैतन्याला या शरीराकडून मिळतात. एखाद्या सुविधेमध्ये काही अडथळा आला की हे चैतन्य शरीर सोडून निघून जातं. अपघात होतो म्हणजे काय होतं? शरीराची असुविधा निर्माण होते आणि शारीरिक असुविधा निर्माण झाली की चैतन्य शरीर सोडून निघून जातं. त्याला वाटतं इथं आता आपण राहण्याच्या योग्य नाही, ते आपोआप शरीर सोडून निघून जातं. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासून न करी, की का निदैवाच्या घरी न राही लक्ष्मी. जो करंट आहे, दुर्दैवी आहे, अशा माणसाच्या घरी लक्ष्मी राहत नाही. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. अर्थात त्याप्रमाणे स्वधर्माचा लोप झाला की सुखाचा आश्रय नाहीसा होतो असे समजावे. ज्याप्रमाणे दिवा मालवला असता प्रकाश जातो, दिवा विझवल्याबरोबर जसा प्रकाश जातो, अगदी त्या पद्धतीनं स्वधर्मरूपी दीप विझला, स्वधर्मावरची निष्ठा विझली, विषयांच्या भोगात मन रमलं, मनावरचं नियंत्रण संपलं, मन अस्थिर झालं, इंद्रिय विषयांमध्ये रमायला लागली, म्हणजे स्वधर्म यज्ञ हरवला, स्वधर्माचा दीप विझला. आणि एकदा हा स्वधर्माचा दिवा विझला की तरी सर्व सुखाचा थारा मोडला. सर्व सुख मिळवून देणारा जो स्वधर्म होता त्याचा आश्रयच मग नाहीसा होतो. आणि आश्रयच संपल्यावर आश्रित कसा राहील? पायाच पडला, इमारत कशी राहील? भिंती कोसळल्या की छत कसं राहील? पायच मोडले तर शरीर कशावर उभं राहील? कोलमडून पडेल. अगदी त्या पद्धतीनं, किंवा दिवा विझला म्हणजे आपोआप प्रकाश जातो, त्या पद्धतीनं जो स्वधर्म विसरतो त्याच्या आयुष्यामध्ये संपत्ती येणं बंद होतं, ऐश्वर येणं बंद होतं. जे ऐश्वर त्याला प्रारब्ध योगानं प्राप्त झाले त्या ऐश्वर्यापासूनही त्याला दूर जावं लागतं, असं माऊली सांगतायत. इथं आज आपण थांबूयात. राहिलेलं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.